नियम काय होता, निवडणूक आयोगाचा नियम काय, संविधानाचा नियम काय, आज शेवटचे दिवस आहेत. 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म घ्यायचा आणि बी फॉर्म घ्यायचा. शेवटचे दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ होता. तसं त्यांनी सकाळपासून लाऊडस्पीकरवर सांगत होते सगळ्या ह्याच्या केंद्राकडनं 3 वाजेपर्यंत आत या, नाहीतर आम्ही कोणाचं स्वीकारणार नाही म्हणून. मग 3 नंतर अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी 150-200 लोकांना आत घेऊन जातात आणि बी फॉर्म द्यायला लावतात. तिथं आमचा जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शिंदेनी त्यांना अडवलं. म्हणलं 3चं टायमिंग संपलेलं, आज जाऊ नका. 3चं टायमिंग संपलेलं, आज जाऊ नका म्हणले. तरी सुद्धा त्यांनी आज जाऊन नाही आम्ही पोच घ्यायला आलो ऐकलो आणि त्यांच्यावर जाताना परत 200 पोलीस बोलवले. 200 पोलिसांना घेऊन गेले. म्हणजे पोलीस लोक पण का फक्त त्यांच्या संरक्षणासाठी किंवा असले बेकायदेशीर कामासाठी मदत करण्यासाठी आहे का? कारण निवडणूक आयोगाचे जे नियम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली ते घटनेतले नियम आहेत त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी आहे ते. ह्याचं कुठंतरी ह्याचा निषेध म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही इथं चाललो. एक अपंग बाई आहे, त्याला सोडलं नाही, तिला पोच घेते म्हटलं तर मग आमदार 200-300 लोकांना घेऊन जातात. मग हे कुठलं पद्धत आहे? त्यावेळी काय नियम नसतं काय ना? त्यावेळी निवडणूक आयोग म्हणतं का? आणि तिथला ऑफिसर मला म्हणतात हो आम्ही तुमच्या ऐकणार नाही निवडणूक. मग आम्ही तेच म्हणलो आमचं कुठे, आम्ही आत जातो निवडणूक अधिकाऱ्याला बोलतो सोडा म्हणलं तर सोडायला तयार नाही. आता तुम्ही किती वाजेपर्यंत बसणार आहे? असं किती वेळा मग बसतात बघू आता, किती वेळा होईल तेवढं होईल. पुढचं धोरण काय? निवडणूक अधिकारी आमच्या मनात समाधान करणार आहे, आम्हाला चर्चा त्या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार घाला अंगावर घालून झालं की काय त्याला होतंय? नाही अंगावर घालून दे साहेब गाडी ते बघा आम्हाला. नाही नका साहेब नका आता नको. ते तुमचा अधिकारी सोडणार नाही. मग त्याला कसं सोडलं? 200 लोकांना प्रमाणे आमच्यावर लाठी चार्ज केला तर साहेब आम्हाला तुमच्याबद्दल काय बोलायचं? मला कायदा सांगू लागलाय. मी जेव्हा गृहमंत्री होते जन्मपान झालं नव्हतं त्याचा, मला कायदा सांगू लागलं तरी. मी म्हणलं बाबा म्हणलं 5 वर्ष अख्खं डिपार्टमेंट सांभाळलं महाराष्ट्रातला. मला मी कायद्याचे विद्यार्थी आहे. त्यांनी किती शिकले विचारता? लॉ कॉलेज मध्ये गेलं का? काही विचारा. कोणाला कायदा सांगा? समोर कोण आहे? इथं एवढं बोलायला शिकवा हो तुमच्या अधिकाऱ्यांना. आम्ही काय दुश्मन आहे का तुमचा? आम्ही विनंती करलो आम्हाला आज जाऊ द्या. तुम्ही का आमचा दुश्मन नाही, आम्ही तुमचा दुश्मन नाही. आम्हाला अजून पुढे यायचं म्हणलं. आमच्या अधिकाऱ्याला विचारायचं नाही का? आपला सगळा मेसेज आमदार म्हणजे काय वर्ण पडलं का? आम्ही पण 5-5 वेळा आमदार होतो. पोलीस नाही अडवले. पोलिसाचा जेवण हाती घेऊन चालले. जेवणाची गाडी साहेब चालल्या आता. चांगला मेसेज गेला पाहिजे पोलिसांकडून. जेवण जेवणाची गाडी